महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोनच नावांची सगळीकडे चर्चा आहे, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे. पण गंमत अशी आहे की या दोघांच्या नेतृत्व करण्याची पद्धत म्हणजे त्यांची स्टाईल पूर्णपणे वेगळी आहे. तर आज आपण याच दोन वेगवेगळ्या शैलींबद्दल जरा सविस्तर बोलू. म्हणजे बघा, एका बाजूला आहे निर्णयांचा धडाकेबाज वेग, तर दुसऱ्या बाजूला आहे लोकांना भावनिक साद घालण्याची ताकद. आणि खरं सांगायचं तर हीच गोष्ट त्यांच्या नेतृत्वाची मूळ ओळख आहे. आज आपण याच दोन गोष्टींमधला फरक समजून घेणार आहोत. पण थांबा, या दोन्ही शैली नीट समजून घ्यायच्या असतील तर आपल्याला आधी त्यांची पार्श्वभूमी बघावी लागेल. कारण कोणत्याही नेत्याच्या राजकीय व्यक्तिमत्वाचा पाया हा त्याच्या सुरुवातीच्या काळातच रचला जातो. आणि हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे की दोघांची सुरुवात किती वेगळी आहे. बघा, एका बाजूला आहेत देवेंद्र फडणवीस, मूळचे नागपूरचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या म्हणजे RSSच्या विचारधारेत वाढलेले, एकदम अभ्यासू आणि तितकेच आक्रमक राजकारणी. आणि आता दुसऱ्या बाजूला बघा, उद्धव ठाकरे, मुंबईचे, आणि त्यांना वारसा मिळालाय तो थेट बाळासाहेब ठाकरेंचा आणि शिवसेनेचा. त्यामुळे त्यांची ओळखच एक भावनिक नेता म्हणून आहे. किती फरक आहे बघा. बरं, तर ही पार्श्वभूमी त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये नेमकी कशी उतरते? म्हणजे त्यांचा कारभार करण्याचा आणि लोकांशी बोलण्याचा दृष्टिकोन कसा आहे? चला ते पाहूया. तर इथे ही दोन टोकं दिसतायत. फडणवीसांची ओळख ही वेग, आकडेवारी आणि फटाफट निर्णय घेण्याशी जोडलेली आहे. तर दुसरीकडे ठाकरे यांची ओळख आहे ती संवाद, शांतपणा आणि लोकांशी भावनिक नातं जोडण्याशी. म्हणजे दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे. फडणवीसांच्या कार्यपद्धतीबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा फोकस असतो मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सवर. राज्यात गुंतवणूक कशी येईल, कायदा आणि सुव्यवस्था कशी कडक राहील आणि प्रशासकीय कामाला गती कशी मिळेल यावरच त्यांचा सगळा भर असतो. त्यांची ओळखच मुळी त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ड्राईव्हमुळे आहे. याच्या अगदी उलट उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा केंद्रबिंदू हा लोकांशी भावनिक नातं जोडणं आहे. संवाद साधण्याची त्यांची पद्धत, त्यांचा शांत स्वभाव हे त्यांचं वैशिष्ट्य. आपल्याला आठवत असेल करोनाच्या काळात त्यांचं ते संयमी नेतृत्व, जिथे त्यांनी सतत संवाद साधून एक समतोल राखण्यावर भर दिला होता. ओके, प्रशासनाची शैली तर आपण पाहिली, पण राजकारणामध्ये सत्तेची समीकरणं ही तितकीच महत्त्वाची असतात, नाही का? तर मग सत्तेच्या या खेळात या दोघांची रणनीती कशी राहिली आहे ते आता बघूया. इथेही फरक स्पष्ट दिसतो. फडणवीसांनी सत्ता मिळवण्यासाठी नेहमीच आक्रमक राजकीय डावपेच वापरले आणि त्यामुळेच त्यांची राष्ट्रीय पातळीवर एक मजबूत ओळख तयार झाली. तर उद्धव ठाकरेंनी एक पूर्णपणे अनपेक्षित राजकीय आघाडी करून एक वेगळाच प्रयोग केला, पण त्याचवेळी त्यांना पक्षातल्या मोठ्या फुटीचा सामनाही करावा लागला. आता या सगळ्या वेगवेगळ्या शैलींमुळे आणि राजकीय खेळीमुळे लोकांच्या मनात त्यांची एक प्रतिमा तयार झालीय. ती प्रतिमा नेमकी कशी आहे? देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा आहे ती एका ॲक्शन मोड नेत्याची. म्हणजे सतत कामात व्यस्त, फटाफट निर्णय घेणारे आणि विकासावर बोलणारे नेते म्हणून लोक त्यांच्याकडे पाहतात. या उलट उद्धव ठाकरे यांची प्रतिमा एक शांत आणि भावनिक मुख्यमंत्री म्हणून तयार झाली. लोकांशी थेट संवाद साधणारे, भावनिक आवाहन करणारे आणि कठीण काळात धीर देणारे नेते, अशी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. तर मग या सगळ्या मुद्द्यांवरून या दोन्ही नेतृत्व शैली पाहिल्यावर महाराष्ट्रासमोर एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आणि तो प्रश्न हा आहे की महाराष्ट्राला नक्की काय हवंय? निर्णयांचा तो धडाकेबाज वेग की भावना जपणारी ती स्थिरता? या दोन पूर्णपणे वेगळ्या शैलींपैकी कोणती शैली राज्याला पुढे घेऊन जाईल याचं उत्तर खरं तर प्रत्येकाने शोधायचंय.